इथे राहायला आलेत. अच्छा, हेच घर आहे का? कसला विचार करतोयस? जाऊन सरळ जाब विचारू का गुरुला? आपलं काय ठरलंय? फक्त लक्ष ठेवायचं आणि पुरावे गोळा करायचे. मग होऊ देत ना, पुरावे गोळा होऊ देत, सोडणार नाहीये मी. आई थँक्यू, मला खरंच बरं वाटतंय आता. आई, इथे काय करताय तुम्ही? मी ते पोटात मी सांगते. शनाया, कशाला उगीच? काय सांगू ना, नाही ओके. अगं ऍक्च्युली काय झालं होतं, गॅरीच्या स्टमक मध्ये पेन होत होता आणि मला काय करायचं ते कळत नव्हतं. म्हणून मग मी ऑरेंज आंटीना सांगितलं की प्लीज तुम्ही काहीतरी करा. त्या ओवी घेऊन आल्या. ओवा. ओवा. मी काही मुद्दाम नाही आले बरं इथे. ती लोक येत होती घरी आणि मला म्हणे याच्या पोटात दुखत आहे, याला काही दवाई द्या म्हणे आहे. तर मी म्हटलं नाही बाई, चालली जा इथून, आमच्याकडे काही दवाई वगैरे नाहीये. तर म्हणे घरामध्ये काही असेल तर म्हणे ते म्हणत होता तर द्या म्हणे. मी म्हटलं जा, अजवाईन आहे घे दुकान. तिला काही कळत नव्हतं तर मी हो, मला पोटात दुखायला लागलं की आई नेहमी मला ओवा देते आणि घरात इतर काहीच औषधं नव्हती म्हणून मी शनायाला. झालं ना तुझ्या मनासारखं? हाच गैरसमज तुला पैदा करायचा होता ना? हीच नौटंकी तुला सुरू करायची होती ना? मला हेल्प हवी होती म्हणून मी त्यांना बोलवलं. हो, पण आई फक्त तेवढ्यासाठीच आली होती, बाकी काही नाही, म्हणजे तेवढंच. बट आई येत राहा तुम्ही, बरं वाटलं. तू पाहिलं ना, उगीच गैरसमज झाले. मी तरी म्हणत होतो ना. तू वाच. अगं पण तू. गॅरी प्लीज चल. काय वर्क झाला. तू बघितलंस का, राधिकाचा चेहरा असा टोमॅटो सारखा लाल झाला होता. आणि सौमित्राचे तर डोळे पॉपट झाले ते आंटीला इकडनं बाहेर पडताना बघून. मस्त मजा आली ना, सांग ना गॅरी. मला याच्यावर काहीच बोलायचं नाही. काय झालं? नाही, अगं का असं वागलीस तू? काय गरज होती हे सगळं करायची? तू पाहिलंस ना आईकडे कसं रागानं बघत होती ती. अरे पण ते बट ऑब्वियस आहे ना गॅरी. अरे आता तूच विचार कर, तिची सासू सकाळी माझ्याशी भांडत होती तिच्या साईडने आणि तीच सासू संध्याकाळी इथे मुलाच्या पोटात दुखतोय काय झालं आलेले म्हणून इकडे गोड गोड स्वीट स्वीट वागत होती. कोणाला राग नाही येणार? पण सगळं हे करायची काय गरज आहे? आईला आता किती प्रॉब्लेम्स होतील माहितीये का? बाबा बोलतील, हे बाकीचे सगळे बोलतील तिला. होऊ दे ना मग प्रॉब्लेम. त्याचसाठी तर आपण इकडे आलोय. असं नको करू. तुला कळतंय का किती मोठे प्रॉब्लेम्स क्रिएट होतील? गॅरी यार प्लीज यार, तुला काय झालंय? मी कधीपासून तुला रिझन्स देऊ? हे बघ ठीक आहे फाईन, तुला नसेल घ्यायचा रिव्हेंज, पण मला घ्यायचा आहे यार. मी नाही सोडणार या लोकांना. यांनी मला खूप त्रास दिलाय आणि स्पेशली राधिकाला. तिला तर मी असे लेसन्स देणार आहे ना एक एक, तू बघ. आणि ही तर फक्त सुरुवात आहे गॅरी. नाउ यू जस्ट वेट अँड वॉच. गॅरी बास, आता मला याच्याबद्दल बोलायचं नाही. आय एम व्हेरी हॅपी. ओके तू कशाला गेली होती त्याच्याकडे? मी मुद्दाम नाही ना गेले होते त्याकडे. ती भयाड लोक मला बोलवायला येत होती ना. ती तुला बोलवायला आली आणि कुठलाही विचार न करता तू निघून गेलीस. सरिता, तुला काही कळतं की नाही? त्या पोटात दुखत होतं ना, तर ती लोक माझ्याकडे येत होती. आई काही दवाई आहे का, काही दवाई आहे का? म्हटलं बाई नाही आहे माझ्याकडे दवाई, तू चालली जा बरं इथून. तर म्हणे घरामध्ये काही असेल तर द्या. म्हटलं माझ्या घरामध्ये काही नाहीये, तू जा आणि त्याला ते अजवाईन दे. तिला अजवाईन काही कळलं नाही. मी म्हटलं ओ आदे जा इथून, मी असं म्हटलं. पण ती काही कळत नव्हतं म्हणून मग मी. म्हणजे तुला मुलाबद्दल काळजी वाटली, प्रेम निर्माण झालं आणि कुठलाही विचार न करता निघून गेली. सरिता, गुरुनाथ आता आपला मुलगा राहिलेला नाही. तो आपल्याला कधीच सोडून गेला.
त्या हलकट नालायक मुलाची तुला काळजी वाटते? असं कसं वाटून गेलं तुला सरिता? त्या पोराला तुझ्या आयुष्यातून तूच हाकलून दिलं होतंस ना, मग कशाला गेली त्याच्याकडे? शेजार धर्म ऐका माझं, एक माणुसकी वगैरे असते का नाही? हा, बस त्या माणुसकी पोटीच गेले हो मी. पहा बरं, माय लेकाचं नातं नाहीये आमच्यात आणि मला काही त्यासोबत काही जुळवून गिळवून घ्यायचं नाहीये. त्या पोटात दुखत होतं म्हणून एक शेजारी म्हणून मी त्याला मदत करायला गेले, बाकी काही नाही. तडफडणाऱ्या माणसाला आपण मदत करते का नाही? उगाच खोटं बोलू नको सरिता. गुरुनाथला पाहून तुला परत परत तसंच वागायचं असेल तर चालती वैतून. हो प्लीज पटकन बघ. ऐका, आपल्या जे इन्स्पेक्शनची फाईल आली होती, मला माहित नाही कोणाला माहिती असेल की नाही, पण ती कोणी बघितली आहे का? त्या ब्लॅक कलरचं फोल्डर होतं. नाही बघ. त्या सगळ्या फाईल्स काढ, त्या सगळ्या फाईल्स काढ. द्या इथे, द्या. सगळ्या पटकन काढा, एकत्र काढा. एक एक काय काढताय तुम्ही? कदम, काय मिळतंय का? शोधा. अरे याच्यात काहीच नाही आहे. काय कळतंय का तुम्हाला? मिळतंय? अरे हो, ते ब्लॅक कलरचं होतं, पण बघा ते डॉक्युमेंट्स आहेत का? कारण तसं ते फक्त ब्लॅक फोल्डर नाही शोधू शकत आपण. अरे बाबा काय कर. श्रेयस डेस्क, हा बघ तिथे व्यवस्थित बघा आहे की नाही. तो ब्लॅक फोल्डर काय दाखव त्याच्यात सर, प्लीज बघा. नाही यार ते बघू. जेनी, हा मी बघते. जेनी, हा नाही अनुभवजी बाहेर पाहिलं का? नाही, बाहेर नाही आहे कुठेच. पण प्लीज तुम्ही जरा शांतपणे विचार करा आणि मला सांगा की तुम्ही ती फाईल बाहेर घेऊन गेला होतात का? नाही हो, काय झालंय? ती एक फाईल गायब झाली आहे इथनं. कसली फाईल? अरे ती इंटरनॅशनल प्रोजेक्टची. एक मिनिट थांब, इथेच असेल ती फाईल, आपण शोधूया. शांत हो. नाही, मी बघितली ना सगळीकडे. तुला कळतंय का? अरे त्या माणसाचा फोन आला होता, त्यांनी मला सांगितलं की ड्रॉवर मध्ये फाईल नाहीये. त्यालाही कळलंय ते. त्या माणसाला कळतंय कसं तू ड्रॉवर मध्ये फाईल ठेवली होतीस ते? अरे कोण आले हा माणूस? काय हवंय त्याला आणि का तो सतत असं करतोय? तेच तर कळत नाहीये. आकडे असेल ती फाईल कुठे गेली असेल? हे सगळं कोण करत असेल? राधिकाची फाईल. आता राधिकाचा इगो डाऊन होईल. रडेल ती. माझी फाईल. इम्पॉर्टंट फाईल चोरीला गेली आणि ही फाईल मी चोरली आहे तुझ्यासाठी. यार पण ही राधिकाची इम्पॉर्टंट फाईल ना. हे पण तू ही कशाला आणलीस यार? ही नको आपल्याला. अरे पण मी तुझ्यासाठीच तर केलं यार. केड्या, पण मी आणलं नाही. तू म्हणतोस तशी एवढी इम्पॉर्टंट फाईल आहे तर तिथे किती गोंधळ उडाला असेल. राधिका टेन्शन मध्ये असेल आणि सगळ्यांनाच प्रॉब्लेम ना. अरे पण भाई तेच हवंय ना आपल्याला. आपल्यामुळे जर कोणाला प्रॉब्लेम क्रिएट होत असतील ना तर आपल्याला हे नकोय. अरे असं काय बोलतोय यार तू? केड्या, मी जे भोगलंय ना तेच बोलतोय. आणि आता तू पण लक्षात घे, हे बघ, आपण आयुष्यामध्ये चुका केल्या ना तर आज ना उद्या त्याची फळं भोगावीच लागतात आणि त्यातनं सुटका नसते बाबा. अरे कसलं फिलॉसॉफी झाडतोय यार. अरे भाई यात तुझाच फायदा आहे. तेच ना केड्या, आजवर स्वतःचाच फायदा बघत स्वार्थीपणानं जगलोय ना मी. काय मिळालं मला यातनं? अरे हा ना, तुला काय मिळालं? काहीच मिळालं नाही. उलट तुझा अपमान झाला, तुला त्रास झाला. हा पण माझ्याही चुका होत्याच ना केड्या.
टाळी काही एका हाताने वाजत नाही. मी चुका केल्या त्याची फळं मी भोगली. पार त्या राधिकानं मला सगळ्यातून बेदखल केलं. आई बाबांनी तर माझं नावच टाकलं. आमचा मुलगा आम्हाला मेला असं म्हणतायत ते. अथर्वपासूनही मला दूर केलं. बरं, ऑफिसमध्ये घरामध्ये कोणालाही मी नकोय. पाहिलं ना कसा अपमान करून बाहेर काढलं मला. अरे भाई 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 तू रो मत. रडू नको तर काय करू केड्या. हे सगळं मी भोगलंय ना, ते कसं ते माझं मला माहितीये. काय राजासारखा जगलोय रे एकेकाळी. आज बघतोस ना माझं पार प्यादं झालंय. प्यादं रस्त्यावर आलोय मी. काय नाही केलं रे. मोलमजुरी केली, ती हातगाडी ओढली, पंक्चर काढली आणि इतकंच नाही तर त्या सुलक्षणाबाईंना जितकं फडाफडा बोलायचं ना मी, त्यांच्याच घरामध्ये 2 वेळेसच्या जेवणासाठी भांडी घासली आणि सतत पदोपदी त्यांच्याकडून अपमान सहन केले. आणि आज परत तू येऊन मला म्हणतोस की ही फाईल आपण आणूया. काय होईल याने? काय होईल? काय होईल? अरे ऑफिसमध्ये प्रॉब्लेम होईल. राधिकाला टेन्शन, सगळ्या ऑफिसवाल्यांना प्रॉब्लेम होईल ही फाईल ठेवून घेतल्याने. हा मग काय करायचं? तेच करायचं. हा? तेच करायचं. तेच करायचं कारण आपल्याला तेच हवंय ना. हा? हॅलो. राधिका, ऑफिसमध्ये काही झालंय का? काय काय झालंय? अगं, राजवाडे आणि महाडिकांचे मेसेजेस आलेत सगळ्यांना. अचानक मीटिंग बोलवलेली आहे आणि मला काहीच अंदाज नाहीये कशासाठी. हो, मलाही आलाय मेसेज, पण मी जरा वेगळ्या गडबडीत होते. कसल्या गडबडीत? मॅम ते हे राधिका, तू अशी का बोलतीयस? काय झालंय? मॅम, एक प्रॉब्लेम झालाय. माझ्याकडनं ती इंटरनॅशनल प्रोजेक्टची फाईल हरवली आहे, गायब झाली आहे. काय? कुठे गेले काही कळत नाहीये. मी घरी सुद्धा शोधलं, घरी सुद्धा नाहीये. पण असं कसं झालं? तेच तर कळत नाहीये मॅम. त्यांना ती फाईल गायब झाल्याचं तर कळलं नसेल, त्यासाठी तर मीटिंग नसेल बोलावली. आता काही कळत नाही मॅम. आता काय करायचं? नाही म्हणजे उद्या त्यांनी या विषयावरती काही इश्यू केला तर? ठीक आहे, तू आत्ता त्याचा विचार करू नकोस. उद्या मीटिंग मध्येच आपण काय ते बघू. पण उद्या मात्र वेळेवर ये मीटिंगला. हो मॅम. आता पुढे काय होणार आहे कोणास ठाऊक. हो नाही, बरोबर आहे, बरोबर आहे आनंद भाऊजी. हो हो हो, नाही मी येते. मी वेळेत येईन, काहीच प्रॉब्लेम नाहीये. हो, मी पाहिलंय. नाहीये, घरात नाहीये. नाही, सगळीकडे पाहिलंय. हो हो, नाही आज पुन्हा बघूया आपण. हो, नाही मी मेल केलाय त्यांना, बघूया रिकवर होईल. काहीच प्रॉब्लेम नाहीये. हो हो हो. राधिका, आवर लवकर, तुला जायचं आहे ना. आनंद भाऊजी, मी तुम्हाला नंतर फोन करते. आता जरा घाईत आहे, आवरतीये. हो हो बाबा, आवरतीये ना. जरा भाजी चिरते आणि मग नंतर निघते मी. आई, तुम्ही काही करू नका, मी करते. राधिका, आज मीटिंग आहे ना तुझी. शांतपणे मीटिंग कर. लोक शांत असलं ना की सगळं सुचतं. हो बाबा, मला तर टेन्शनच आलंय. ती बोर्ड ऑफ डिरेक्टरची मीटिंग कशासाठी आहे? त्या लोकांनी त्या फाईल बद्दल काही विचारू नये म्हणजे झालं. देवावर विश्वास ठेव ना बाई, सगळं व्यवस्थित होईल. तू घाबरू नको. चल दे, मी करते. आई आओ, मी करते ना. तू आटप बरं लवकर. सांगा बरं हिला लवकर आटप ना. जा जा जा. का तू पण. बरं बाबा, मी आवरते. गॅरी, वाव, कसली सुंदर दिसते शनाया साडीमध्ये तू. तू कधी तयार झालीस आणि कधी नेसलीस साडी अशी? किती गोड दिसते शनाया. मला बिलीवच होत नाहीयेस की ही माझी शनाया आहे. न ते काय गोड दिसतेय. शनाया, तू प्लीज माझ्यासाठी अशी रोज तयार होत जा ना प्लीज.
असं रोज तयार व्हायला मी काय गुड फॉर नथिंग आहे का तुझी? तिचं नाव काय काढते यार? मी आपलं रोमॅन्टिकली काहीतरी सांगायला गेलो, तू तिचं नाव काढायची काय गरज होती? राग आला माझ्या बेबीला, राग आला. तर लिसन, आपल्याला अजून खूप काम करायचं, आपल्याला थोडं जाऊन यायचंय. ओके, आता काय झाली ना काम, ही माळा लागले की संपली कामं सगळी. आय नो, पण आपण थोडं एक बेसिक हे काम करून टाकूया, म्हणजे प्रॉब्लेम नको. आता कुठे जायचं? आता कुठल्याही क्षणी गुरुजी येतील, आता पूजा सुरू होईल, आता कुठे निघतेस? हा, म्हणजे असं बाहेर नाही जायचंय. ऍक्च्युली मला असं वाटतं की आपण बिल्डिंग मधल्या सगळ्यांना इन्व्हाइट करायला हवं ना. सगळ्यांना इन्व्हाइट म्हणजे कोणाला इन्व्हाइट करायचंय? मिशी अंकल आंटी आणि मग नाना नानी आणि तुझे मॉम अँड डॅड. मग गुड फॉर नथिंग असेल तर तिला पण बोलवून टाकू, तिच्यावर मॉन्स्टर पण येईल आणि मग ते गुप्ते कपल. एक मिनिट, शांत हो. शनाया, तुला कळते ना तू काय बोलतेस? या सगळ्यांना कुठे इन्व्हाइट करायला जातेस? हे बघ, हे कुणी आपल्याला कोऑपरेट करणार नाहीये, ते दारातही उभं करणार नाही, इन्सल्ट करतील आपला. कोणी इन्सल्ट करत नाही रे आपला. रिलॅक्स, आपण इतके छान दिसतोय आणि कशाला इन्सल्ट करतील? चल. नाही, कुठे शनाया, अगं वेडी आहेस का तू? मॅम, ती फाईल मिळायला हवी. हा, खरं आहे जे, त्या राजवाडे आणि महाडिकमुळे आता बाकीचे बोर्ड ऑफ डिरेक्टर सुद्धा नाराज होते. ऑलरेडी झालेत, अजून काय व्हायचं बाकी आहे? वहिनी, त्या बोर्ड ऑफ डिरेक्टर्सने आपल्या कंपनीमध्ये खूप पैसे लावले, ऑलमोस्ट 50%. ते पैसे जर त्यांनी परत घेतले तर खूप मोठा लॉस होणार आहे आपल्याला. तेच तर ना, एखादी मोठी ऑर्डर आली तर आपल्याकडे फायनान्स सुद्धा नसणार आहे. राधिका मसाल्याचं रेप्युटेशन डाऊन होईल या सगळ्यामुळे. मॅम प्लीज आठवा फाईल कुठे आहे. त्यांनी मला माहिती आहे, मी ती फाईल ड्रॉवर मध्येच ठेवली होती नक्की. त्यांनी काही करून ती फाईल आपल्याला शोधायलाच हवी. नाही पानवलकर सर, आता ती फाईल शोधून उपयोग नाहीये, कारण मला खात्री आहे ती फाईल चोरीला गेली. आणि काहीही करून त्या चोराला शोधायलाच हवं. ओके, सगळं ठीक आहे. किती छान दिसतेस शनाया, तू साडीमध्ये ना नेहमी गोड दिसतेस. बेबी यार, पण अजून कोणीच नाही आलंय. अगं येतील ना, तू या नमस्कार. या काम किती छान आहे का घर तुझं. थँक्यू सो मच. आणि शनाया, अगदी आमच्या गुलमोहर मध्येच घर घेतलंस की का तू? हा, ऍक्च्युली तसं काही प्लॅन नव्हतं, पण इझिली मिळालं, म्हणलं घेऊया. बसा ना, बसा. बस असंच आहे. त्याला बाळकृष्ण आणून द्या. शनाया, बाळकृष्ण कुठे? मी नाही त्यांना इन्व्हाइट केलं. अगं बाळकृष्ण म्हणजे हे असंच असतं, त्यामुळे मी बाळकृष्ण बरोबर आणलेलं आहे. मी माझं बाळकृष्ण ठेवतो पूजेला, उद्याला मला परत द्या. पण कुठे आहेत ते? हो ठीक आहे, थँक्यू गुरुजी. बाळकृष्ण म्हणजे बाळकृष्णाची छोटी मूर्ती पूजेसाठी. ओ, यू मीन कृष्णा, लाईक द गॉड, द बेबी कृष्णा. बेबी, हा तेच ते. ठीक आहे, आता झालं, बरं झालं. नेटवर नव्हतं, मी कुठनं आणणार. त्याला मोठ्यांचा नमस्कार करा, म्हणजे पूजेला सुरुवात करता येईल. चल बसूय. चल. कुठे? मोठ्यांना नमस्कार करायला. कुठे? गुड फॉर नथिंगच्या घरी. गॅरी, शनाया, तू काय वेडी आहेस का? आता तिथे गॅरी, हे बघ, गुरुजी म्हणतील की ते त्याशिवाय आशीर्वाद घेतल्याशिवाय पूजेला नाही बसणार. सो वी हॅव टू गो ना. पण तिथे कुठे जायचं? वेडी आहेस का? तुझे आई बाबा आहेत. व्हॉट आर यू फॉरगेटफुल? नाही शनाया, उगीच परत चल लपडी. रे, गॅरी, कर चल. शनाया, आलो. ऐक ना, काही गरज नाहीये आता. गॅरी, कशाला चल ना. शनाया, उगीच. हॅलो आई. हा राधिका, पोहोचलीस बाळा? सापडली का फाईल? नाही आई, इथे खूप मोठा प्रॉब्लेम झालाय. बापा, आता का झालं बरं? ते राजवाडे आणि महाडिकांनी फाईल प्रकरण जोरदार उचलून धरलं. हा बाई, ते काहून बरं तुझ्या मागे हात धुवू लागले आहेत राधिका? का म्हणते ते? जाऊ दे ना आई, त्यांना आपलं भलं बघवत नाहीये. पण आता या क्षणी ती फाईल मिळणं जास्त गरजेचं आहे. सगळं चांगलं होईल पा. बस थोड पहा, कुठेतरी ठेवली असशील, नक्की सापडेल. मी पाहते घरी. हा, चुकून माकून ठेवली असशील तर. प्लीज बघा. चल ठेवते.
आई आंटी हं. ऐक तुम्ही काहून बरं परत इथे आलं? एक मिनिट ऑरेंज आंटी ऐका माझं. माल वेळ नाहीये तुमच्यासोबत बोलायला. तुम्ही चालले जा इथून. आता आम्ही काय केलं? आम्ही तर फक्त तुम्हाला इन्व्हाइट करायला आलो होतो ना पूजेसाठी. तुम्ही आला नाहीत म्हणून बघायला आलो. दॅट्स इट. मला नाही जमणार. आंटी प्लीज असं करू नका ना. या ना पूजेला. तुम्हाला राधिका नाही म्हणली आहे का? तू राधिकाला मध्ये घ्यायचं नाही बरं. ती नाही असं काही बोलली. तू बस विषय वाढवू नको बरं शनिया. ठीक आहे जातो आम्ही, पण गॅरी ऍटलीस्ट आपण त्यांच्या पाया पडूया ना. अरे मोठ्यांचा आशीर्वाद. कम ऑन. ए बाई तुम्ही काल पाय पडतो. काय झालं आंटी? काही प्रॉब्लेम आहे का? तुम्हाला कसलं टेन्शन आहे का? तुला का करायचंय टेन्शन गिंचन? आमचं आम्ही निस्तरू ना. तू जा ना बाई. ती पूजा गिजा काय आहे ती जाऊन बघ ना. इथं काहून येत आहे? चल चल. थांब गॅरी. आंटी काही प्रॉब्लेम आहे का? मी काही हेल्प करू का तुम्हाला? अगं बाई तू का मदत करणार आहे आम्हाला? तू जा. आम्हाला नाही तुझी गरज. तू उगीच गोड गोड बोलून मला शब्दांमध्ये अडकवू नको. मी आधीच सांगत आहे शरी तू चालली जा बरं. तुम्ही दोघंही जा इथून. ठीक आहे जातो आम्ही, पण ऍटलीस्ट प्रसादाला तरी येऊन जा ना आंटी. नाही ऍक्च्युली काय आहे, प्रसाद खाल्ला ना की सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतात असं मी ऐकलंय. आणि हा सत्यनारायणाच्या प्रसादाला नाही म्हणायचं नसतं, हो की नाही? प्लीज या. ओके चल मी वाट बघते. राधिका तुला खरंच वाटतं ही गुरुकडे मुद्दाम गेली नव्हती म्हणून? नाही बाबा. मला नाही पटत आहे. का नाही पटत आहे? कारण आजवर ही जी वागली आहे ना त्यावरून मी सांगतो ही गुरुलाच भेटायला गेली असणार. हे पा बाबा, तुम्हीच म्हणता ना प्रत्येकाची वागण्याची विचार करण्याची पद्धत वेगवेगळी असते. तसंच आईंचं आहे. हे पा आई साध्या आहेत, सरळ मनाच्या आहेत, भोळ्या आहेत. यांनी आणि चन्यानी काय सांगितलं की पूजेला पाठ दाखवू नये, सत्यनारायणाची पूजा आहे, प्रसाद नाकारू नये. त्यांना बरोबर माहिती आहे आई हे सगळं मानतात. म्हणूनच बोलले ना, आईंच्या स्वभावाचा फायदा घेतला यांनी. खूप दुखावल्या गेल्यात बाबा. आणि आजवर आपण दुखावल्या गेलो त्याचं काय? याचा काही विचार केला तिनं? तिच्या मनाला वाटलं तसं वागत गेली. सांग ना, हे असं चालतं का? नाही बाबा, पण हे बघ मी समजावते त्यांना, पण तुम्ही त्यांना काही बोलू नका. हा ठीक आहे, आता तू म्हणतेस ना राधिका, तर मी विश्वास ठेवतो. पण मला एक सांग, हे परत घडणार नाही याची खात्री तू देऊ शकतेस का? नाही घडणार असं मी खात्री देत आहे. मी पुन्हा पुन्हा त्या चुका नाही न करणार ज्याच्यामुळे तुम्हा सगळ्यांना मानाखाली घालायला लागत आहे. गुरुमुळे अनेकदा मी वाईट ठरली आहे. त्या चुकांमुळे पुन्हा असं नाही करणार. मी त्याच्या वाटेलाच जाणार नाही. त्या शन्याकडे त्या गुरुकडे मी पाहणार सुद्धा नाही. मी खरंच सांगते. मी शब्द देते तुम्हाला. राधिका अगं किती वाजले? अगं सरिता चहा मांड बसा. चहा कसला म्हणताय? चल मी तुला बोलवायला आलोय. मला ऑफिसला जायचंय. अगं अर्धा तास उशिरा गेलं तर नाही का चालणार? नाही काका, खूप महत्वाची कामं आहेत. तू विसरलीस का? सोसायटीची आज मीटिंग नाही का गणेशोत्सवासाठी? काका आज आहे का ती मीटिंग? सॉरी काका, तुम्ही मॅनेज कराल का? मला नाही जमणार. पाहिलं वसंतराव, माणसं मोठी झाली ना की असं विसरायला लागतात. मोठी व्हायला लागली. काका असं काही नाहीये, मला खरंच आज जमणार नाही. राधिका अगं फक्त अर्धा तासासाठी चल, पटकन जाऊया मीटिंग आवरूया आपण. मग तू परस्पर ऑफिसला जा. राधिका अगं तू सोसायटीचे अध्यक्ष आहेत, तुला अर्धा तास तरी यायला लागेल. आणि तसंही आपण ना जी वर्गणी आहे ना ती सगळी पूरग्रस्त निधीला देणार आहोत. बरं ठीक आहे, तुम्ही ऐकणार नाही. हो आई बाबा तुम्ही पुढे जा मीटिंगला, मी येतेच. चहा ते घेऊ द्या मला. बसा तोवर. कनाया ओ सामंत आंटी, कम कम. कशी आहेस?
छान आहे. तुम्ही काय म्हणताय? मी मस्त आहे. अगं खालती गणपतीची मीटिंग आहे सोसायटी मधली, म्हणून मी तुम्हाला बोलवायला आली आहे. ओ ओके. आम्हाला पण कोणीच नाही सांगितलं. आणि मला हे माहिती होतं तुम्हाला कोणी सांगणार नाही म्हणून. आणि तुम्ही आता ह्या सोसायटीचे मेंबर आहात ना, मग तुम्ही आलं पाहिजे मीटिंगला, म्हणूनच बोलवायला आले मी. नाही म्हणजे तेवढंच सांगायचं होतं की अजून काही होतं? हे मात्र बरोबर ओळखलंस ना गुरु. अरे मीटिंग मध्ये काही बोलणं झालं नसतं ना जास्ती, म्हणून मी इथे आत्ता भेटायला आली तुम्हाला. दॅट इज सो स्वीट ऑफ यू. काय झालं सांगा मला, बोला. आता खाली गणपतीची मीटिंग आहे आणि तिथे असं ठरतं की मागच्या 2 वर्षापासून तर असं ठरलं होतं की जे गणपतीचे पैसे जमा होतात ते सगळे सांस्कृतिक मंडळाच्या तर्फे जे जमा होतात ते कुठल्या तरी अनाथ आश्रमाला किंवा असे कुठेतरी दान करायचे. आणि त्यामुळे यंग लोकांचा हिरमोड होतो. सॅड. आणि या वर्षी काय तसं झालेलं आहे, राधिका आणि महाजनी जे ठरवतात तेच होतं अगदी. का गुड फॉर नथिंग का ठरवते सगळं? म्हणजे कोण? आय मीन राधिका का ठरवते हे सगळं? अगं ती सांस्कृतिक मंडळाची अध्यक्ष आहे ना, त्यामुळे तिलाच ते अधिकार आहेत सगळे. आणि राधिकाच्या अगेन्स्ट कोण जाणार सांगा बरं? जाऊ दे, जे व्हायचं ते होईल. पण या वर्षी अगदी तरुण मुलांचा उत्साह अगदी काही पाण्यानं आणि काही त्यांना करताच येणार नाही. अगदी हे बघ नाही, मला आता मीटिंगला जायला हवं, पण तुम्ही मात्र नक्की या बरं का, विसरू नकोस. ओके बाय बाय बाय. या मूर्ख बाई काही बोलते. राधिकाला अपोज कोण करणार आहे राधिकाला अपोज? सगळे तिचीच माणसं आहेत ना. तो महाजनी सेक्रेटरी आहे, तो गुप्ते खजिनदार आहे आणि बाकीचे पण सगळे ते म्हणतात तसं त्यांच्या मागे मागे आपल्या हला हो करतात. आणि अपोज करा राधिकाला, कोण करणार आहे? कॅरी, काय झालं? मला एक आयडिया सुचली. ए बाई काय आता? मी जाऊन गुड फॉर नथिंगला अपोज करणार. कशाला याच्यामध्ये तू पडतेस गप्प तू? बस, मी आले जाऊन. ओके अगं नको, उगीच काही गरज नाहीये ना. वा सना वा. मी एखाद्या गोष्टीला विरोध केला की तू ती करणारच. आता असंच व्हायला लागलंय. कर राधिकाला चांगलाच अपोज कर. माझ्यासाठी बरंच. इंटरनल मीटिंग आहे. इंटरनल मीटिंग आहे का? मग ऑरेंज अंकल आणि आंटी इथे काय करतायत? ते तर इथे राहत नाहीत, मग त्यांचा काय संबंध? संबंध आहे, कारण ते सोसायटीच्या प्रत्येक कार्यक्रमात सहभागी होतात. ठीक आहे, मग मी पण तसंच सहभागी होते ना सगळ्या सोसायटीच्या कार्यक्रमांमध्ये. कंटिन्यू करा मीटिंग, माझ्यासाठी थांबू नका प्लीज. हे लोक म्हणतायत की गणेशोत्सव अगदी साध्या पद्धतीने करायचा, म्हणजे काही एंटरटेनमेंटच नाही, मजा नाही, पार्टी नाही, डान्स नाही, काहीच नाही. नुसती मूर्ती आणायची, पूजा करायची आणि विसर्जन करायचं. ह्यात काय अर्थ आहे? हा, काय पॉइंट आहे मग सेलिब्रेट करण्याचा? ए गप्प बैस ग, तुला काय कळतं मंडळातला? मिशी अंकल विसरलात का? गुलमोहर क्वीन साठी मी आणि गुड फॉर नथिंग, आय मीन राधिका नॉमिनेट झालो होतो फायनलिस्ट म्हणून. आणि हेही आठवत आहे ना, तू हरली होतीस आणि आमची राधिका जिंकली होती. अहो काका, नको ते कशाला बोलताय मीटिंग मध्ये? आमचा वेळ जातोय. राधिका, तुझा निर्णय सांग. माझा निर्णय झालाय. हे मुद्दाम अडवल्यासारखं होतंय. राधिका, तू पण जरा मुलांचा विचार करायला हवास. त्यांना हौस मौज आहे, तू आडकाठी कशाला घालतेस त्यांना गणपती उत्सव साजरा करण्यापासून? एक मिनिट शांत बसा सगळे. मला वाटतं आपण याच्यावर मतदान घेऊया. या बाजूने मत जास्त पडतील त्या निर्णयावर येऊ आपण. चालेल? हा, मी मात्र यंगस्टर्सच्या साईडने. उगाच पैशाची नासाडी कशाला करायची? हो, हाऊस माऊस दरवर्षीची आहे. पुन्हा पुढच्या वर्षी करूच शकतो ना आपण समारंभ. आणि मी काय म्हणते, 1 वर्ष गणेशोत्सव साधेपणाने साजरा झाला तर काही बिघडतं का? बट वाय? कारण सगळीकडे दुष्काळी वातावरण आहे आणि अशा वेळी आपण पैसा उडवायचा का? काय यार, सारखा पैसा 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 पैसा. आणि मग एन्जॉयमेंटचं काय? चने तू प्लीज मध्ये बोलू नकोस. तू तुझे एन्जॉय करतेस ना, तेवढं पुरे आहे. इथे बोलू नकोस. शनया, तू मंडळाची सभासद पण नाहीयेस. काय लागतं मेंबरशिप घ्यायला? पैसे. ठीक आहे, माझ्याकडनं तसंही तुम्ही मेंटेनन्स कलेक्ट करता ना, तेव्हा मेंबरशिपचे पैसे घेऊन जा. सिंपल. काय हे टाळ्या काय वाजवताय तुम्ही? हा, का वेळ लागलाय का तुम्हाला? ही मुद्दाम इथे त्रास द्यायला आली आणि तुम्ही टाळ्या काय वाजवताय? 1 मिनिट, मला काय कळतं नाही कळत हा पॉइंटच नाही. नाना प्लीज तुम्ही आता वोट घ्या ना. ठीक आहे, याच्याशी वाद घालण्यापेक्षा आपण वोटिंग सुरू करूया. चला. मूर्ख मुलगी आहे, उगाच वाद घाल. तिथं म्हणतो मीटिंग आटपून टाका आणि निर्णय द्या सरळ सरळ. नाही बाबा, अहो असं करून चालणार नाही.
नाहीतर उगाच या सगळ्या लोकांना असं वाटेल की आपण कमकुवत आहोत. त्यापेक्षा आपण वोट करूनच निर्णय घेऊया. ठीक आहे. ज्यांना असं वाटतंय की गणेशोत्सव साधेपणाने साजरा व्हावा त्यांनी हात वर करा. 2, 5 आणि 8. तर तुम्हाला सगळ्यांना खूप मोठा उत्सव करावा असं वाटतंय. राधिकाने सांगितलं त्यांनी काहीही फरक पडला नाही. हे बघा काका, हे आम्हालाही पटलं नाहीये. वर्षातनं एकदाच तर ही मुलं सण साजरा करणार आहेत. उत्साहानं करू देत ना, तरुण आहेत. ठीक आहे. नाही, मला असं वाटत होतं की सांस्कृतिक मंडळाने एक चांगला निर्णय घ्यावा म्हणून मी माझं मत मांडलं. तर मला आता असं दिसतंय की तुम्हा सगळ्यांना तुमच्या स्वार्थापलीकडे दुसरं काही दिसत नाही. काही हरकत नाही. तुम्हाला ज्या पद्धतीने जसा गणेशोत्सव साजरा करायचा आहे तसा गणेशोत्सव साजरा करा. मी आडकाठी करणार नाही. राधिका, तुझेच लोक तुझ्या अगेन्स्ट उभे आहेत. राधिका, तुला म्हणलं नव्हतं मी, तुला इथे राहून तर दाखवेनच. पण ह्या इथल्या सगळ्या लोकांना माझ्या साईडने करून दाखवे. घे मिशी, मेंबरशिपचे पैसे कलेक्ट करायला या. बाय. कशाची सुरुवात झाली ते वेळ आल्यानंतर कळेलच त्यांना. बाप्पा तुझ्यासारख्या लोकांना कधीच यशस्वी होऊ देणार नाही. एकदा एका कारणासाठी तू लोकांना आपल्या बाजूने केलंस याचा अर्थ असा नाही की तुला सगळ्यांनी स्वीकारलं. बघूया ना तू काय दिवे लावतेस. मीही इथे आहे, तूही. बघू.